रात्रीचे 2:30 वाजले होते. संपूर्ण घर शांत झोपलं होतं. पण अचानक सासू सासऱ्यांच्या खोलीतून विचित्र आवाज यायला लागले. सुरुवातीला स्वातीने दुर्लक्ष केलं, पण त्या रात्री आवाज काही वेगळेच होते. ती हळूच उठली आणि दरवाजाजवळ जाऊन आत डोकावलं. समोरचं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. स्वातीचं लग्न होऊन फक्त 3 महिने झाले होते. तिचा नवरा अमोल पुण्यात एका कंपनीत काम करायचा आणि घरात होते सासू लताबाई आणि सासरे दत्तात्रय. गावाकडचं जुनं घर होतं. मोठं अंगण, लांब कॉरिडॉर आणि रात्री भयानक शांतता. सुरुवातीचे काही दिवस सगळं ठीक चाललं होतं. पण एका रात्री स्वातीला अचानक जाग आली. तिने मोबाईल पाहिला. रात्रीचे 2:27 झाले होते आणि त्याच वेळी तिला शेजारच्या खोलीतून आवाज ऐकू आले. जणू कुणीतरी हळू आवाजात रडत होतं. मध्येच कुजबूज आणि अचानक जोरात बोलणं. स्वाती घाबरली, पण तिने विचार केला, कदाचित टीव्ही चालू असेल. ती पुन्हा झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे अगदी नॉर्मल वागत होते. सासूबाई चहा करत होत्या. सासरे पेपर वाचत बसले होते. जणू रात्री काहीच झालं नव्हतं. स्वातीने अमोलला विचारलं, काल रात्री आई बाबा भांडत होते का? हे ऐकताच अमोल काही सेकंद शांत झाला. मग तो हसत म्हणाला, तू जास्त विचार करू नकोस. झोपेत काहीतरी ऐकलं असेल. पण त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन स्वातीच्या नजरेतून सुटलं नाही. त्या दिवसानंतर जवळजवळ रोजच रात्री आवाज यायला लागले. कधी रडण्याचे, कधी कुणीतरी विनवणी करत असल्यासारखे. आणि विशेष म्हणजे हे आवाज नेहमी 2:30 ते 3च्या दरम्यानच यायचे. एक दिवस स्वाती अंगणात कपडे वाळत टाकत होती. तेवढ्यात शेजारची एक काकू तिथे आली. ती अचानक म्हणाली, बाळा, रात्री काही आवाज वगैरे आले तर घाबरू नको हं. स्वातीच्या हातातून कपडे खाली पडले. तुम्हाला कसं माहीत? काकू लगेच विषय बदलून निघून गेली. पण आता स्वातीच्या मनात भीती वाढली होती. त्या रात्री पुन्हा 2:30 वाजता आवाज सुरू झाले. पण आज जोरात रडण्याचा आवाज येत होता. मध्ये सासऱ्यांचा आवाज, मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली. स्वातीच्या अंगावर काटा आला. ती हळूच उठली. अमोल गाढ झोपला होता. ती पायाच्या आवाजाशिवाय दरवाजाजवळ गेली आणि हळूच सासू सासऱ्यांच्या खोलीत डोकावलं. आत जे दिसलं ते पाहून ती हादरली. सासूबाई जमिनीवर बसून रडत होत्या आणि सासरे हातात एका मुलीचा फोटो घेऊन बोलत होते, एकदा परत ये, फक्त एकदा. स्वातीला काहीच समजत नव्हतं. ती आत गेली आणि विचारलं, नेमकं काय झालंय? सासूबाईंनी लगेच फोटो लपवला, पण सासऱ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्या रात्री कुणी काही बोललं नाही. दुसऱ्या दिवशी अमोल ऑफिसला गेल्यावर सासूबाई स्वतः स्वाती जवळ आल्या. त्यांच्या हातात तोच फोटो होता. त्या म्हणाल्या, आजपर्यंत आम्ही कुणाला सांगितलं नाही, पण आता लपवून उपयोग नाही. त्या फोटोमध्ये एक 20-22 वर्षाची मुलगी होती. साधा चेहरा, डोळ्यात निरागसपणा. सासूबाई हळू आवाजात म्हणाल्या, ही आमची मुलगी कविता. स्वाती शॉक झाली, कारण अमोलने तिला कधीच बहिणीबद्दल सांगितलं नव्हतं. सासूबाई सांगू लागल्या,
10 वर्षापूर्वी कविता कॉलेजला गेली आणि परत आलीच नाही. घरच्यांनी खूप शोधलं, पोलीस तक्रार केली, नातेवाईकांकडे चौकशी केली, पण काहीच पत्ता लागला नाही. त्या दिवसापासून सासरे स्वतःलाच दोष देतात, कारण त्या दिवशी त्यांचं कवितासोबत मोठं भांडण झालं होतं. हे सांगताना सासूबाई रडत होत्या. रोज रात्री हे तिचा फोटो घेऊन बसतात, स्वतःशी बोलतात, रडतात. स्वातीच्या डोळ्यातही पाणी आलं, कारण ज्या आवाजांना ती भयानक समजत होती ते खरं तर एका बापाचं तुटलेलं मन होतं. त्या रात्रीनंतर स्वाती रोज सासऱ्यांजवळ बसू लागली, त्यांच्याशी बोलू लागली. हळूहळू घरातलं वातावरण बदलायला लागलं. सासरेही नॉर्मल व्हायला लागले आणि एक दिवस त्यांनी पहिल्यांदाच स्वातीला मुलीसारखं डोक्यावर हात ठेवून म्हटलं, तू आलीस आणि हे घर पुन्हा जिवंत झालं. कधी कधी आपल्याला जे भयानक वाटतं त्यामागे एखाद्याचं तुटलेलं आयुष्य लपलेलं असतं. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला या कथेचा कोणता भाग सर्वात जास्त भावला. आणि आपल्या मॉरल स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अजून अशाच भावनिक, रहस्यमय आणि मनाला भिडणाऱ्या कथा इथे पाहायला मिळणार आहेत. धन्यवाद.